सध्या राज्यभरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रत्येक मतदारसंघातून नवी समीकरणे समोर येत आहेत आणि याच मतदारसंघांचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। आपण पाहूया। केवळ जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये मुक्ताईनगर मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। या पाठीमागील कारणांचा विचार केला तर गेली 35 वर्षे एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख होती। मात्र मागील निवडणुकीमध्ये भाजपनं अंतर्गत कलहाच्या कारणावरून एकनाथ खडसे यांचं तिकीट नाकारून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी 1800 मतांनी रोहिणी खडसे यांचा पराभव करीत 91,000हून अधिक मतं मिळवलेली होती। आणि या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा रोहिणी खडसे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील आहेत। यासोबतच मनसेचे आणि अपक्ष उमेदवार देखील या ठिकाणी आपली दावेदारी करत आहे आणि दोघी उमेदवार हे प्रबळ मानले जात असले तरीसुद्धा ही निवडणूक कोणत्याही उमेदवाराला सोपी नाही असं या ठिकाणच्या जनतेचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे खरं तर या निवडणुकीमध्ये या ठिकाणची संत मुक्ताई आणि जनता कोणाच्या पाठीशी उभं राहते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्याचा समावेश आहे। एकूण 3,09,755 मतदार आपला नवा आमदार निवडणार आहे। गेल्या 3 निवडणुकांपासून भाजपाचे हरीश पिंपळे येथून सातत्याने निवडून येत आहेत। पक्षाने चौथ्यांदा त्यांना उमेदवारी देत त्यांच्यावर परत एकदा विश्वास ठेवलाय। तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदेव येथून रिंगणात आहे। तर वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर सुगत वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे। तर बच्चू कडूंच्या प्रहारकडून तिसऱ्या आघाडीने रवी राठी यांना रिंगणात उतरवलंय। मतदारसंघात सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे या निवडणुकीत हे प्रश्न कितपत प्रभावी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या निवडणुकीत परत हरीश पिंपळे बाजी मारतात की वंचित बहुजन आघाडी किंवा महाविकास आघाडीला मतदार संधी देतात की तिसऱ्या आघाडीचा उमेदवारीतून विजयी होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। उमेश सलोणे, एबीपी माझा, मूर्तिजापूर, अकोला। अमरावती जिल्ह्याचं एक महत्त्वाचं विधानसभा म्हणजे धामणगाव विधानसभा। धामणगावमध्ये विद्यमान आमदार भाजपचे प्रताप अडसळ हे रिंगणात उतरलेले आहे। मागील 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपचे एकमेव आमदार हे विधानसभे निवडून आलेले ते प्रताप अडसळ आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप जे माजी आमदार आहे त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष युवाचे निलेश विश्वकर्मा हे सुद्धा रिंगणात उतरलेले आहे। त्यामुळे धामणगावमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आरोप प्रत्यारोप या मतदारसंघामध्ये सुद्धा होत आहे। मागील 5 वर्षापासून विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांच्यावर सुद्धा वीरेंद्र जगताप यांनी आरोप केलेले आहे। तर निलेश विश्वकर्मा जे युवा नेतृत्व आहे, खूप मोठी युवांची फळी त्यांच्या पाठीमागे आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि भव्य नामांकन रॅल्या या तिन्ही उमेदवारांनी काढून एक लोकांचं आकर्षक वळवलेलं आहे, परंतु मतदार राजा कोणाला कौल देणार हे आता 23 तारखेला कळेल। निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी निर्माण झाली आहे। तिरंगी लढत होण्याची चिन्ह आता स्पष्ट दिसत आहेत। मागील 62 वर्षापासून स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घराण्यामध्ये काँग्रेसची परंपरा सुरू आहे, ती यावेळी खंडित झाली आहे। शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे चिरंजीव अशोक पाटील निलंगेकर यांना यावेळेस काँग्रेसनं उमेदवारी नाकारली आहे। अमित देशमुख गटाचे अभय साळुंके यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे। त्यामुळे अशोक पाटील निलंगेकर यांनी अपक्ष नामांकन दाखल करत बंडखोरी करणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तिरंगी लढत झाली तर विजय त्यांचा निश्चित आहे। पुन्हा एकदा निलंगा विधानसभा मतदारसंघात काका अशोक पाटील निलंगेकर आणि पुतण्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात लढत दिसणार आहे आणि या लढतीमध्ये नेमका विजय कोणाचा होणार आहे हे मतदानानंतर स्पष्ट होईल। देवळाली विधानसभा मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात शहर आणि ग्रामीण असे अनेक महत्त्वाचे मुद्दे निवडणुकीमध्ये आता पाहायला मिळत आहे। या मतदारसंघामध्ये सध्याचे आमदार असलेल्या सरोज आहेर यांच्या विरोधात पुन्हा एकदा महाविकास आघाडीने योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे। योगेश घोलप हे माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र आहेत।
अनेकदा या मतदारसंघामध्ये घोलपांचं वर्चस्व पाहायला मिळालं, मात्र मागच्या निवडणुकीमध्ये योगेश घोलप यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या सरोज आहेर यांनी या ठिकाणी आपला विजय मिळवला होता। मात्र सरोज आहेर या अजित पवारांच्या गटात गेल्यानंतर महायुतीकडनं पुन्हा एकदा सरोज आहेर यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीकडनं या मतदारसंघामध्ये योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे। त्यासोबत काल जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटांना देखील राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी दिली आहे। त्यामुळे महायुतीकडनं 2 उमेदवार या मतदारसंघाच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे योगेश घोलप यांना विजयाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळत असून या मतदारसंघात सरोज आहेर हे आपला पुन्हा एकदा विजय मिळवणार का, हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच पाहायला मिळेल। मी आहे सध्या आर्णी केळापूर मतदारसंघामध्ये। या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर दरवर्षी उमेदवार बदलाचा पॅटर्न भाजप राबवित असते आणि यावेळेस पुन्हा 2014 ते 19 मध्ये असलेले राजू तोडसाम यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोगे यांचा मुलगा जितेंद्र मोगे यांच्यात ही लढत होणार आहे। पण जर विचार जर केला तर या ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाकडनंही विष्णू उकंडे जे आहेत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि एबी फॉर्म येईल अशी त्यांनी विश्वासाची माहितीसुद्धा दिली आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता महायुतीमध्ये फूट पडते की लढत ही जे काँग्रेस किंवा भाजप यामध्येच होते हे पाहणे आता उचित ठरणार आहे। एकंदरीत जर या मतदारसंघाचा विचार केला तर आदिवासी राखीव हा मतदारसंघात आहे आणि जवळपास 2.5 लाख मतदार संख्या या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे अल्पसंख्याक आदिवासी वोट हे कोणाच्या बाजूने झुकते पडते हे आता पाहणे उचित ठरणार आहे। मराठवाड्याच्या लगत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मागील 2 टर्म भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी मतदारांची संख्या ही अधिक आहे। मराठवाड्याच्या जवळचा हा मतदारसंघ असल्याने या भागात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे। या भागातील गाजणाऱ्या मुद्द्यांमध्ये दुष्काळी भागाला पाणीपुरवठा असेल, त्याचबरोबर ताजनापूर लिफ्ट प्रकल्प असेल, तसेच MIDCच्या मागणीचा मुद्दा हा नेहमीच गाजत असतो। त्याचबरोबर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये साखर सम्राटांची संख्या ही अधिक असल्यानं साखर विरुद्ध भाकर हा देखील मुद्दा दरवेळी निवडणुकीमध्ये रंगत असतो। भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्यासमोरील आव्हानाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे, अपक्ष हर्षदा काकडे आणि भाजपमधूनच बंडखोरी केलेले गोकुळ दौंड आणि अरुण मुंडे यांचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे। गेल्या पंचवार्षिकचा विचार जर केला तर मोनिका राजळे यांनी 14,000च्या मताच्या फरकानं विजय मिळवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।